वाटायला लागला आणि मग जे घडू नये ते घडायला लागलं. ही वस्तुस्थिती माझ्या तरुण पिढीचं आता ते झालंय. आता मिळवण्यासारखं काही नाही, ध्येय नाही, काही करायचं, स्वराज्य नाही, काही सगळं आहे ना. माणसाच्या जगण्याची राहणीमान उंचावली, आजूबाजूला मोठमोठ्या गोष्टी दिसायला लागल्या, उंची मोबाईल्स दिसायला लागले. जे जे हवं ते मला हवं ही सगळ्यात मोठी भावना बळावली. प्रश्न आहे की याच्यामध्ये काय आता मिळवायचंय का? मग अशा वेळी आमची मुलं नेमकी कुठल्या दिशेनं जात आहेत याचं चिंतन आम्ही कधीतरी केलं पाहिजे. प्रश्न तो आहे महत्वाचा. आत्महत्यांचं प्रमाण वाढलंय. कुठली मुलं आत्महत्या करतात? जी मेडिकल इंजिनिअरिंगला असतात ती मुलं आत्महत्या करतात. गरीबाच्या शेतकऱ्याच्या घरातल्या पुण्या पोरानं आत्महत्या केल्याची तुम्हाला नोंद सुद्धा दिसणार नाही, अजिबात नाही. ज्याच्या घरात सगळं आहे, भरपूर आहे ना, ती मुलं आत्महत्या करतात. परिस्थितीवर रडतो कोण आणि परिस्थितीशी लढतो कोण याच्यातला भेद लक्षात आला की मग माझ्या युवा पिढीची दशा आणि दिशा तुमच्या सहजपणे लक्षात येईल. दोष तुमचा माझा नाही. नव्या काळात नव्या दिशेकडे झेपावायचं सामर्थ्य आम्ही नव्या पिढीमध्ये रुजवायला हवं होतं. दुर्दैवानं ते आम्ही केलं नाही. आम्ही आमच्या अपेक्षा नव्या पिढीवर लादत राहिलो. आम्हाला वाटेल ते त्यांनी झालं पाहिजे हे आम्ही त्याला सातत्यानं सांगत राहिलो. आणि मग त्याला जे हवंय ते त्याला करता आलं नाही. आणि मग जे हवंय ते नको त्या मार्गाने करण्याकडे त्याचा कल वाढला. ही सगळ्यात मोठी त्याची गोष्ट आहे. तरुणपणात ऊर्जा असतेच, तरुणपणात उर्मी असतेच, तरुणपणात धाडस करावंच वाटतं त्याला, तरुणपणात साहस करावंच वाटतं त्याला. प्रश्न असा आहे की माझ्या आताच्या दुनियेनं त्याच्यातल्या असलेल्या ऊर्जेला रस्ताच करून ठेवला नाही. त्याच्यात असणाऱ्या उर्मीला मार्गच उपलब्ध करून दिला नाही. त्याला जे साहस करावं असं वाटतंय त्या साहसाला त्याला आता कुठे जागाच राहिली नाही. त्याच्यामध्ये जे धाडस असतंय ते धाडस दाखवायला त्याला कुठे शौर्यच गाजवू दिलं नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. साहेब, आपण मगाशी उल्लेख केला की रस्त्यावरनं माणसं गाड्या नीट चालवत नाहीत, पोरच चालवत नाहीत. मी सांगतो का चालवत नाहीत? कारण हे वयच आहे त्याचं मस्ती करायचं. 16 वर्षाच्या शिवाजी महाराजांनी आपल्या उरातली ऊर्जा कुठं काढली? त्या मोगलांच्या विरोधात काढली. आमच्या पुढे असा शत्रूच नाही की आमच्या अंगातली ही मस्ती कुणा पुढे तरी काढावी. मग ही मस्ती आम्ही रस्त्यावर काढत होतो. तानाजीबाजी असाचे कोंडाजीला ध्येय दिलं महाराजांनी. रग होती, धग होती, धाडस साहस करण्याचं साधन दिलं महाराजांनी. आमच्या तरुण पिढी पुढे ते नाहीये. ही अडचण आहे सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. त्या तरुण पिढीमध्ये जे आहे ना ते बाहेर काढायला जागा द्या. ते आम्ही कुकर बघतो, कुकरमध्ये वाफ कोंडली ना की मग शिट्टी वाजते. त्या शिट्टीतनं वाफ नाही बाहेर पडली तर मग झाकण उडतं, नंतर कुकरच उडतो. हे कोंडलं गेलेलं आहे सगळं तरुण पिढीत. माझ्या अडचण ती झाली आहे सध्या. यांना जे हवं ते करू दिलं जात नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट काय करावं तेही सांगितलं जात नाही. कुठलं योग्य कुठलं अयोग्य हे तरी कुणी तपासावं, ही सगळ्यात मोठी आणखी अडचण आहे. साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात होते. आमची पोरं शाळेत प्रवेश घेतात. खरंच मुलाला शिकावं अशी किती इच्छा असते? का त्याच्या आईवडिलांची इच्छा असते म्हणून? का समाजरीत आहे म्हणून? त्यांनी काहीतरी बनायचं आहे म्हणून आता शाळेत गेलंच पाहिजे, डिग्री घेतलीच पाहिजे म्हणून? परवा मी माझ्या महाविद्यालयाच्या आवारात फिरत होतो. पायरीवर एक विद्यार्थी बसला होता. त्याला विचारलं, काय रे निवांत आरामात बसलायस, काही करत का नाही? म्हणलं म्हणजे काय होईल? अरे म्हणलं अभ्यास कर. बरं म्हणला केला अभ्यास, मग काय होईल? अरे म्हणलं तुला विषय समजेल. म्हणला समजला विषय, मग काय होईल? अरे म्हणलं पेपर सोपा जाईल. बरं म्हणला गेला पेपर सोपा, मग काय होईल? अरे चांगले मार्क पडतील. बरं म्हणला पडले चांगले मार्क, मग काय होईल? अरे म्हणलं चांगला पास होशील. बरं म्हणला झालो चांगला पास, मग काय होईल? अरे म्हणलं चांगली पदवी मिळेल. बरं म्हणला मिळाली चांगली पदवी, मग काय होईल? अरे म्हणलं चांगली नोकरी लागेल. बरं म्हणला लागली चांगली नोकरी, मग काय होईल? अरे म्हणलं चांगला पगार मिळेल. बरं म्हणला मिळाला चांगला पगार, मग काय होईल? अरे म्हणलं चांगले पैसे मिळतील. बरं म्हणला मिळाले चांगले पैसे, मग काय होईल? अरे म्हणलं त्या पैशानं तुला पाहिजे ते विकत घेता येईल. बरं म्हणला घेतलं विकत, मग काय होईल? अरे मग म्हणलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझं आत्ता काय चाललं? हा सगळा उद्योगच निवांत आरामात राहण्यासाठी करायचा आहे. तर आता पायरीवर आरामातच आहे ना. अडचण काय आहे? आम्ही नाही सांगत आमच्या पिढीला तुला हे का करायचं आहे. आम्ही सांगतो फक्त पगार मिळेल, नोकरी मिळेल, पैसा मिळेल, तुला हवं ते मिळेल आणि बस नंतर आराम. मग आता चाललंय ना.
अडचण काय आहे? सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे. सगळ्यात मोठी सांगा का करायचंय त्याला. आयुष्याचा अर्थ तरी काय आहे? आपल्या बापाच्या चितेला अग्नी देणं आणि आपल्या चितेला अग्नी देण्यासाठी एखादा वारसदार तयार करून ठेवणं, या दोन चितेमधलं अंतर काढणं, याचा अर्थ आयुष्य जगणं. याच्यामध्ये काय आहे? मध्ये करायचंय काय? वाईट त्याचं वाटतं. कधी आळंदीला गेला तर ज्ञानेश्वरांच्या पादुकावर प्रकाशाचा लकलकाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरणारा ज्ञानोबा मात्र आता तिथे भेटत नाही. कधी देहूला गेला तर इंद्रायणी आजही संत वाहती आहे, पण इंद्रायणीच्या काठावर अमृतवाणी फुलवणारा माझा तुकोबा तिथं दिसत नाही. आता गाड्या भरपूर आल्या. तवेर आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नमनीव आता कुठल्या रस्त्यावर दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अब्जोपती करोडपती खूप झाले, पण एक फुटकं गाडगं आणि एक झाडू एवढी ज्याची स्टेट, पण जो गावागावासाठी स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत गेला, असा काही संत गाडगे बाबा आता कुठं गावात दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं म्हणणारा सावता माळी कुठल्या शेतात पाणी पसताना भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. अलीकडं पलीकडं राजे खूप झाले, पण रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी स्वतःच्या आयुष्याचं नकंदन करून टाकणारा एकही राजा शिवाजी कुठे भेटत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. माझी पोरं अमेरिका, रशिया, चीन, जपानला पुष्कळ जातात आता, पण माझ्या भारतीय धर्मसंस्कृतीची पताका अमेरिकेच्या शिकागोमध्ये नेऊन फडकावणारा एकही स्वामी विवेकानंद कुठल्या विमानात दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता माझी पोरं ऐन तारुण्याच्या काठावर खूप मरतात, पण इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरणाला दिल्या छातीनं सामोरा जाणारा एकही छत्रपती संभाजी राजा भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता अलीकडं पलीकडं देवी खूप झाल्या, पण समाजाला समाजाचं पुण्य बहाल करणारी पुण्यश्लोक अहिल्या कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. आता थंडीच्या दिवसात शाली पांघरणारे खूप भेटले, पण येता जाता कुडकुडणाऱ्याच्या अंगावर प्रेमाची शाल पांघरणारा संत कबीर कुठल्या रस्त्यावर भेटत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण. आता खरं तर घराघरामध्ये आया खूप झाल्या, पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आता आम्ही घडतो काय? आम्ही खरंच ज्ञानोबा घडतो का? आम्ही खरंच तुकोबा घडतो का? आम्ही खरंच विवेकानंद? आम्ही खरंच? माझ्या विवेकानंदांना 100 युवक हवे होते, फक्त मी राष्ट्र बदलून दाखवेन म्हणाले. ते दुर्दैव या देशाचं. कोट्यावधी लोकांच्या लोकसंख्येच्या या देशात त्यांना 100 युवक मिळाले नाहीत जे राष्ट्रासाठी जीवन समर्पित करतील. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आमची. करावं कुणी? शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. आपल्या डोक्याला ताप नको आहे ते कार्ट सांभाळायचं होईना. किती दिवस? मला कधीतरी विचार करावा असं वाटतं, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेच नसते तर तुमच्या माझ्या पाठीचे कणिताट झाले असते. स्वामी विवेकानंद झालेच नसते तर तुमच्या माझ्या भारतीय संस्कृतीचे पताका जगभर फडकले असते. महात्मा फुले जर जन्मालाच आले नसते तर स्त्री शिक्षणाची दारं उघडली असती. सावित्रीबाई फुले जर भिडेवाड्यामध्ये शिकवायला गेल्याच नसत्या तर तुम्ही एवढ्या महिला इथं बसल्या असत्या. आंबेडकरांनी जर गावकोसा बाहेरच्या वस्त्यांसाठी काम केलं नसतं तर आज गावकोसा बाहेरच्या वस्त्या गावात कधी राहिल्या असत्या. ह्या माणसाने केलं म्हणून आज तुमच्या माझ्या वाट्याला हे सुखाचं भाग्य आलं. आता आम्ही जर काही नाही केलं तर उद्याच्या पिढ्याने काय करायचं हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. किती दिवस एकाच शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणार आम्ही? शिवाजी महाराजांनी याच्यासाठी नव्हता प्रपंच मांडला की इथून पुढचं 1000 वर्ष माझी 3-3 वर्षातनं जयंती झाली पाहिजे. शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाचा प्रपंच एवढ्यासाठी मांडला की माझ्या या पराक्रमातनं माझ्यासारखे असे हजारो शिवाजी इथं तयार झाले पाहिजेत. दुर्दैवाची गोष्ट आहे, गेल्या 350 वर्षात आम्ही एकही दुसरा शिवाजी तयार नाही करू शकलो. ही सगळ्यात मोठी अडचण. विद्यापीठ नव्हती त्यांच्या काळात, महाविद्यालय नव्हती त्यांच्या काळात, ना क्लासेस होते, अजिबात नाही काही. पण तरीही माणसं मोठी झाली. आता सारा आहे, अफाट आहे. तरी शिवाजी, ज्ञानोबा, तुकोबा मात्र कुठल्या विद्यापीठातनं बाहेर पडताना दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. माणसं कालही जन्माला येत होती, माणसं आताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांच्या गर्दी आज आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत माणसं शोधावी लागतायत. ही सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही घडवतो आहोत, काय घडवतो आहोत? आम्ही जर माणसंच घडवत नाही तर नेमकं करतो काय? हा सगळ्यात मोठा चिंतेचा विषय आहे. मला माझ्या युवा पिढीच्या भवितव्याबद्दल काळजी तिथं वाटते. सगळ्यात मोठी काळजी आहे ती माझी. काय काय म्हणून घडवतो आम्ही ते? इंजिनियर पूल बांधतात, पण पुला खालून पाणी जाण्याच्या ऐवजी पाण्यातून पूल वाहून जातात.
रक्षण करता म्हणून डॉक्टरांना आम्ही मानतो, तो डॉक्टर किडण्या चोरणारा ठरतो. शिक्षण आम्हाला डॉक्टर बनवेल, इंजिनियर बनवेल, पण माणूस त्याचं काय? ज्या काळात बंडसाहेब माझ्या महाराष्ट्रातली पोरं अडाणी होती, शिकली नव्हती, त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि महाराष्ट्राच्या तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती झाली. जा एखाद्या वृद्धाश्रमात काही म्हातारी जोडपी खितपत पडलेली दिसतील, सहज प्रश्न विचारा, तुमची पोरं काय करतात? त्या वृद्धाश्रमातला म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार, माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. कसलं संस्कार देतो आमचं शिक्षण? माझा मुलगा शिकला पाहिजे, माझा मुलगा पदवीधर झाला पाहिजे. कशासाठी? आई वडिलांना घराबाहेर काढण्यासाठी. विद्यापीठाच्या मुलाखती घेत होते एपीजे अब्दुल कलाम, माशेलकर सोबत होते, आणखी दोघं तिघं. आणि कुलगुरू पदासाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एपीजे अब्दुल कलाम एकच प्रश्न विचारत होते, तुमचे आई वडील काय करतात? माशेलकरांना आश्चर्य वाटलं. कुलगुरू पदाच्या निवड मुलाखती आहेत, प्रशासनातला प्रश्न विचारावा, शिक्षण क्षेत्रातला प्रश्न विचारावा, हा काय प्रश्न झाला? तुमचे आई वडील काय करतात? मुलाखती संपल्या, त्यांनी एपीजे अब्दुल कलामना न राहून विचारला, प्रशासनातला प्रश्न विचारा, शिक्षणातला प्रश्न विचारा, कुलगुरू पदाच्या मुलाखती आहेत, हा काय प्रश्न झाला? तुमचे आई वडील काय करतात? एपीजे अब्दुल कलाम त्यावेळी म्हणाले, जो माणूस स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाही, तो विद्यापीठ काय सांभाळणार? ती समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय सांभाळणार? कसली पिढी तयार करतो आम्ही? सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ना, ती आहे. पोपट तयार केली आम्ही, प्रतिज्ञा म्हणणारे, फक्त भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हायवेवर अपघात झालेला असतो, रक्तात नालेलं तडपडत असतं, आम्ही शेजारून जातो, त्याच्याकडे बघतो, चुचूक करतो, पुढे निघून जातो. इतर वेळी छाती काढून सांगतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अरे मग बांधवच तडपडत होता तिथं, बांधवच होता तो. नुसतं बोलून काय होतं? कृती काय झाली आमची? देशाबद्दल किती प्रेम उफाळतं आमचं. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, नंतर भारत पाकिस्तानची क्रिकेटची मॅच, नंतर एखादं कारगिल. इतर वेळी शॉर्ट टेम्पर झालो आम्ही, शॉर्ट टर्मवाले झालो आम्ही, शॉर्टकटवाले झालो आम्ही. जायचे कुणीतरी स्वामी विवेकानंदा घालायला जायचं, स्वामी विवेकानंद बाजूला व्हायचे आणि तो हार आईच्या गळ्यात टाकू द्यायचे. अरे ती आहे म्हणून मी आहे. सरकार तिचा कर पाहिला. माझ्या या विवेकानंदांना मदर्स डे शोधावा नाही लागला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. किती किती संकुचित मार्गावरून निघालो आम्ही. सगळ्यात मोठी अडचण आमची. वाईट त्याचं वाटतं. इथं परदेशोदेशातले विद्यार्थी येतात सर शिकायला, देशोदेशीचे येतात, पण ऑस्ट्रेलियातनं एखादा विद्यार्थी भारतात शिकायला आलाय, इथं त्यांनी शिक्षण घेतलं आणि तो इथं स्थायिक झाला, एकही उदाहरण सापडणार नाही, एकही. पण माझी पोरं शिकतात इथं आणि मिळालेल्या ज्ञानाचा वापर करायला परदेशात जातात, वारे देशात. का नाही? तिथं मला संधी आहे, तिथं मला स्टेटस आहे, तिथं मला पगार मोठा आहे. आम्ही त्याच्यात मातीबद्दलचं प्रेम नाही पेरू शकलो. काही वडील वाट बघतात, हो मुलगा अमेरिकेला आहे, मुलगा अमेरिकेला आहे. कौतुक ओसंत डोळ्यातनं पुरुषाशी बोलताना आतल्या खोलीत जाऊन मात्र रडत असतो. 6 महिने झालं पोरगा दिसला नाही. कसली अमेरिका? ज्या पोराला स्वतःच्या आईबद्दलची ताटातूट कळत नाही, ज्याला स्वतःच्या मातीबद्दलची ताटातूट कळत नाही. काय आम्ही पेरतो काय त्याच्या आयुष्यात? त्याला दाखवतो कुठली स्वप्नाने? दोष त्याचा नाही हो, आम्ही त्याला मातीबद्दलची ओढ कधी रुजू दिली नाही. अरे तुला युकेला जायचंय, तुला युएसला जायचंय, तयारी ती कर बस. मोठा व्हायच्या संकल्पना काय आमच्या? अफाट पैसा म्हणजे अफाट मोठा तू, बस, दुसरं काही. माझ्या तरुण पिढीत संकल्पना हीच रुजवली ना आता. मग त्याच्यासाठी तो काही करायला तयार आहे, बस. पूर्वी माणसं गुणांनी सद्गुणांनी मोठी व्हायची, आता पैशाने मोठी होतात. काय फरक आहे? संस्कार तर आम्हीच केला ना. आंघोळ केल्यावर श्याम बाहेर आला, आईला म्हणाला, आई पदर टाक खाली. अरे म्हणले, वेड्या, अगं माझ्या पायाला घाण लागेल ना, आता तर आंघोळ केली. आईनं पदर खाली टाकला आणि त्या श्यामला म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप. हो, तो श्याम आयुष्यभर मनाला घाण लागू नये म्हणून जपत राहिला, आयुष्यभर.
असे किती श्याम घराघरात तयार होतात, हा सगळ्यात मोठा संशोधनाचा विषय झाला. आता ही जबाबदारी आमची आहे, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भारावून जातो साहेब मी ज्यावेळी एखादा तानाजीचा प्रसंग सांगत असतो. अफाट मिळून मिसळून गेलेले असतात पोरं त्यात. काय त्वेषानं लढला असेल तानाजी, जणू त्याला वाटतं की आपण लढतो आहे. पण त्या तानाजी सारखी कृती करताना परत कुणी भेटत नाही, ही शोकांतिका आहे हो माझी. ही परदेशात जाणारी, या देशात शिकलेली पोरं परदेशात जाणारी मुलं बघितल्यावर मग मला कळतं उगाच खर्ची पडला होतो तानाजी. काय माती करत बसला इथं. उगाच तो पावनखिंडीमध्ये माझी कुर्बान झाला, उगाच तो नेसरीच्या खिंडीमध्ये माझा प्रतापराव गेला, उगाच मुरारबाजीच्या पुरंदरावर धारातीर्थी पडला. कशासाठी? या मातीसाठी, या देशासाठी. अरे तुझी पाखरं नाही राहणार या देशात, ती उडून गेली भुर्र परदेशात. आता फक्त पोवाडे गातो आम्ही. संस्कृतीचा अभिमान हवा, इतिहासाचा स्वाभिमान हवा. तो कशासाठी? डोक्यावर उस्ताद नाचवण्यासाठी नाही, तो कृतीत आणण्यासाठी. माझ्या उद्याच्या पिढीचं भवितव्य तेव्हा घडेल हो, ज्यावेळी या मातीबद्दल प्रेम, ती आत्मीयता, ती निष्ठा त्याच्या उरात पक्की ठसेल आणि रुचेल. तसा युवक हवाय, तो राष्ट्र घडवायची इच्छा व्यक्त करेल. कुणीतरी भंगी संप करतात आणि गावचा नगराध्यक्ष म्हणतो काय रे, तो भंगी म्हणतो सोपा असेल तर करा ना तुम्हीच. तो नगराध्यक्ष स्वतः त्या भंग्याची टोपी उचलतो आणि त्या भंगी कामाला सुरुवात करतो. कुठलं काम कमी दर्जाचं नाही, काम कामच असतं असा संस्कार घालून देतो. कुष्ठरोगी दाराच्या बाहेर बसलेला बघतो, त्याची काला पिष्ट बघतो, शिवून घेत नाही कुणी, हा माणूस जवळ जातो. तुझ्यासाठी मी आनंदवन भवन उभा करेन. आणि तो बाबा आमटे आनंदवन भवन उभा करतो. सारं सोडून किती पोरं माझी बाबा आमटे व्हायला तयार होतील, हा चिंतेचा विषय आहे सगळ्यात मोठा. स्वतःसाठी कुणीही जगतं. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं, तुमची यशाची व्याख्या तुम्ही किती मोठे झाला याच्यावर नाही, तुम्ही किती माणसं मोठी केली याच्यावर ठरतं. जगण्याचा सगळ्यात मोठा आविष्कार आहे तो, जगण्याचा सगळ्यात मोठा साक्षात्कार आहे तो. तुम्ही काय व्हावं याला महत्व नाही, मला अजिबात नाही वाटत ते. मी एवढा शिकलो, मी तेवढा शिकलो, काय होतं त्याने? काय नाही होत. डिग्र्या वाढतात फक्त, पदव्या वाढतात फक्त, काम काय वाढतं? रशियात घडलेलं मला दुसऱ्या मिनिटाला कळतं इथं, पण ललिता पवार शेजारी मरून पडली तर शेजारच्या फ्लॅटवाल्याला कळत नाही. कसलं जग जवळ. तुम्ही काय आहात, किती शिकला आहात, अजिबात नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं. तुम्ही करता काय आहात, तुम्ही वागता कसे आहात, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. एका मंदिराचे ट्रस्टी बदलले आणि त्या ट्रस्टीने सांगितलं, आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातले भक्त येतात, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. ते घंटा वाजवायचं काम करत होता. त्यालाही सांगितलं, तुलाही इंग्रजी कंपल्सरी. तो म्हणला, पण घंटा वाजवायला कशाला लागेल इंग्लिश? नाही, घंटा सुद्धा इंग्रजीतनं वाजली पाहिजे. विदेशी भक्त येतात, आडवी तुडवी माणसं तयार झाली. तो आपल्याकडं रूल्स अँड रेग्युलेशन्स. ते घंटा वाजवणारा विचार करला, इंग्रजीचा आणि घंटेचा संबंध काय? नाही, कंपल्सरी आहे, करावंच लागेल. नोकरीच नको म्हणला त्यांनी सरळ राजीनामा दिला. परत पोटापाण्याचा सवाल आहे, काहीतरी उद्योग केला पाहिजे. नोकरी होती ती सुटली, घंटा वाजवायची, करावं काय? त्यांनी त्याच मंदिराच्या बाहेर आपल्या चहाचं टपरं टाकलं आणि टपरं जोरात चालू लागलं. त्या टपऱ्याचं त्यानं छोटं हॉटेल केलं, छोट्याच मोठं हॉटेल बांधलं. धंदा आणखीनच जोरात, व्यवसाय चांगलाच जम बसला. 3 स्टार 5 स्टार हॉटेल काढली, पंचतारांकित हॉटेल उभा राहिली त्याची. आणि त्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे विदेशातले लोक यायला लागले. तिथलं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, नियोजन बघितलं, ते विदेशातली लोक भारावली. म्हणजे तुमचा मालक कोण आहे? आणि मग याला म्हणजे आम्हाला भेटायचं आहे त्याला. आणि हा मालक भेटायला आला, त्या विदेशी लोकांशी बोलला पण मराठीत. आणि मग एकाने विचारलं, तुम्ही एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही? तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तो म्हणला, इंग्रजी शिकलो असतो तर अजून देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. जगनाय साहेब, जगनाय हे. मी वारंवार तरुण पिढीला सांगतो, काही डोक्यात घेऊ नका. न्यूनगंड डोक्यात ठेवून टाकले आपण. इंग्रजी आलं पाहिजे, याव झालं पाहिजे, त्याव झालं पाहिजे, मला डिग्री पाहिजे. अजिबात नाही. यशस्वी व्हायला गरज नाही त्याची. सगळ्यात मोठी वस्तुस्थिती सांगतो, एक 4थी नापास पूर्व पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायचं काम करत होता.
पण त्याला स्वप्न बघायची सवय होती. आल्या गेल्या गाड्या बघायचं आणि त्या स्वप्नात रमायचं. एक दिवस माझी अशी गाडी असेल. एक दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस नावाची गाडी त्याच्या पंपात आली. त्या गाडीवाल्याने सांगितलं टाकी फुल कर. आणि हे इवलंसं पोरगा चौथी नापास त्या पेट्रोल पंपाचा पंप घेऊन त्याच्या पेट्रोलच्या टाकीत पेट्रोल सोडायला लागलं. ती पांढरी शुभ्र गाडी बघितली आणि त्या गाडीच्या स्वप्नात हरवून गेलं. एक दिवस आपलीही अशी गाडी असेल, पण या स्वप्नाच्या नादात ती टाकी कधी भरली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलं नाही. पेट्रोल पंपाच्या मालकानं बघितलं, संतापात त्याला कान धरला, सनकन वाजवली. अरे किती नुकसान करશે, चल चालता हो. नोकरीवर त्याला काढून टाकलं. ते पोरगं चिडलं. मालकानं मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तावात मालकाला म्हणालं, आता परत येईन ना तो या पांढऱ्या शुभ्र रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणूनच परत येईन. पोरग म्हणलं चल रे. ते चौथी नापास पोरग तिथनं गेलं. 30 वर्षात परत पांढरे शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन त्याच पंपावर परत आलं. मालकाला भेटायला गेलं आणि म्हणालं 30 वर्षापूर्वी गेलो होतो तुम्हाला सांगून, तुमच्या या पंपामध्ये अशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन परत येईन. मी परत आलोय. माझं नाव धीरूबाई अंबानी.